नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता वरी रांगोळी काढत असते, तर रांगोळी काढत असताना त्या ठिकाणी लावण्य येते आणि मग तेव्हा ती लावण्याकडे बघते तर तिला असं वाटतं की ही तर रेडीमेड साडी नेसलेली आहे। तेव्हा ती म्हणते, लावण्य मॅडम एक सांगू का तुम्हाला, तुम्ही ही रेडीमेड साडी नेसली ना। बिचारा त्या आजींना कळलं नसलं ना तरी मला ते कळलंय की तुम्ही रेडीमेड साडी नेसली म्हणून। आजी एवढं तुमचं कौतुक करतात, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो तुम्ही त्याला फसवताय म्हणून। तर या ठिकाणी लावण्याला खूप राग आलेला असतो ईश्वरीचा, पण ती आता थोडीशी इग्नोरच करते ईश्वरीला आणि घरात निघून जाते। तर आता ती दुसऱ्या दिवशी मामीला म्हणते की मामी आता घरामध्ये लग्नाचा विषय चालू आहे, आजीने डायरेक्ट लग्नाबद्दल विचारलंय म्हटल्यावर असं ती आता वल्लरीला सांगत असते लावण्य। म्हणजे आमचं लग्न आहे ना ऑलमोस्ट ठरलेलं आहे मामी, तुम्हाला समजतंय का। तर आता त्या ठिकाणी तिथे अर्णव आलेला असतो, अर्णवला थोडंसं काही लक्षात येतं, तो म्हणतो लग्न। तर आता हे ऐकून लावण्याला आणि वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो। लावण्याला असं वाटतं अर्णवने ऐकलं तर नाही ना, अर्णवने जर ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल। तर आता ते प्रश्न तिच्या डोक्यात असतात। तर वल्लरीलाही खूप म्हणजे हे वाटत असेल की अर्णवने लग्नाबद्दल आमचं जे बोलणं झालं ते जर कधी ऐकलं असेल तर अर्णव परत चिडेल। तर मंडळी आता अर्णवला त्याच्या लग्नाबद्दल समजेल का, लावण्याच्या आणि त्याच्या लग्नाबद्दल की ईश्वरीकडून समजेल की आजी डायरेक्ट त्याला बोलेल, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।